सकाळी उठल्यानंतर आंघोळीला पाणी ठेवलं, फोडणीचा भात कुकरला लावला आणि बदाम सोलत होता इथं समर्थ. फोडणीचा भात मागितलेला, बटाटा टाकू दिला नाही, शेंगदाणा नाही आणि आवरल्यानंतर इथं तो फुटबॉल खेळत होता. मीही माझं आवरून घेतले आणि तोपर्यंत बघा लाडूबाचं काय काम चालू आहे. आणि स्वयंपाक तर बनवायला सुरुवात केली. तर चला म्हणलं आज छान असं शिजवून घेतलेलं कारलं एकच होतं, तर ते आता लोखंडी तव्यामध्ये खालीवरी करून घेत आहे. अगदी कमी मसाल्यामध्ये आणि कमी तेलामध्ये. तिखट, मीठ, जिरे, मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी धणी पावडर आणि काळं तिखट टाकून मीठ टाकून त्याला खालीवरी करून घेतलेलं आहे. तर हे पांढरं कारलं नाही, हिरवे कारलं भेटतं ना बाजारामध्ये, जे आकुड असतं आणि दिसायला हिरवं हिरवंगार, तर ते कारलं आहे. तर इथं छान असं मी खालीवरी तेलामध्ये करून घेतलं आणि कारल्याचा कलर पूर्ण बदलला की आपण याला प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर जेवताना आपण तोंडी लावू शकतो अशा पद्धतीनं. आणि बाहेर भरपूर असा पाऊस आहे म्हणून कपडे आज घरामध्येच वाळत आहेत बरं का आमचे. आणि लाडूची लुडबुड लुडबुड चालू असते, हे काढ ते काढ. आणि इथं तुम्हाला जे हे फ्लावर पाट दिसतंय ना, तर हे समर्थ फुटबॉल खेळताना भिंतीचं खाली पडलंय आणि मी ते तिथं ठेवलं. घराची साफसफाई करून घेत आहे. दसऱ्याचं काम हे मला चालूच करायचं आहे. आज आहे बारस, तर आधी एकदा पूर्ण घर साफ करून घ्यावं म्हटलं, म्हणजे पायाला घाण चिटकणार नाही. किचनमध्ये आले, किचनमध्ये आतल्या रूममध्ये गेले, आतल्या रूममध्ये माझ्या पायातच असतो लाडू. त्याला अजिबात करमत नाही मला सोडून आणि मलाही करमत नाही त्याला